एखाद्या ग्रामीण भागात थाटामाटात भव्य हॉलमध्ये लग्न समारंभ सुरू असतो. याच लग्न समारंभात एक 6 वर्षाची चिमुरडी आपल्या आई बाबांसह थटून मटून आलेली असते. सगळेजण लग्नात मग्न असतात आणि अचानक ही चिमुरडी गायब होते. लग्न राहतं बाजूला आणि ही चिमुरडीचा शोधाशोध सुरू होतो. ही चिमुरडी काही तासानंतर तिच्या आई बाबांना हॉलच्या शेजारी सापडते. पण सापडलेल्या वेळी तिचे कपडे फाटलेले असतात, अंगाला घाम फुटलेला असतो आणि ती पूर्ण भेदरली असते. थोडा वेळ जातो आणि चिमुरडी रडायला सुरू करते. आई बाबांच्या लक्षात येतं की हे रडणं सामान्य नाही. मग ते थेट जिल्हा शासकीय रुग्णालय काढतात आणि मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचं घरच्यांना समजतं. आई बाबांसह नातेवाईकांना धक्का बसतो. पोलिसांची धावाधाव सुरू होते. घडलेल्या घटनेचा मागोवा घेतात आणि या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी रात्रीच्या अंधारात बिअर बार शोधली जातात. बांधकाम सुरू असलेली ठिकाणं पालथी घातली जातात. 1-2 नव्हे, तब्बल 10 किलोमीटर ही पळापळ सुरू असते. दरम्यान एक पथक सीसीटीव्ही तपासत असतं. एक पथक बेसिक पोलिसिंगच्या आधारे थेट मागोवा घेत असतं. अखेर मध्यरात्री पोलिसांना यश येतं आणि नराधमाच्या मुसक्या आवळल्या जातात. एखाद्या चित्रपटाचं किंवा नाटकाचं हे कथानक नाही, घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील. आणि हा भीम पराक्रम साधलाय इस्पुर्ली पोलिसांनी. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता पीडितेचे आई बाबा दर्याच वडगाव रोडवरील राज रिट्स हॉल येथे लग्न कार्यासाठी गेले होते. हा मुक्का साधक विकास आनंदा कांबळे वय 28 राहणार पाचगाव शेवटचा स्टॉप शांतीनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हा आरोपी याच लग्न कार्यात गेला. पीडिता ही त्याच्याच गिल्लीतील असल्यानं या लग्न कार्याच्या ठिकाणी तिला गाठली आणि तुझे पप्पा तिकडे गेले, त्यांच्याकडे मी तुला सोडतो चल असं सांगून गाडीवर बसवला. तिला कात्याने मंदिर परिसराकडे नेलं आणि त्याच रोडवरील एका उसाच्या शेतात तिला घेऊन गेला आणि या शेतात तिला जबरदस्तीने झोपून अंतिमप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पीडिता भेदरलेली होती. ती विरोध करू लागली, जोर जोरानं ओरडू लागली. दरम्यान आरोपीनं तिचा ड्रेस तिच्या तोंडात कोंबला आणि गळा आवळण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग इतका भेदक होता की मुलगीनं तिथंच संडास केला. त्यामुळे नराधम आरोपीनं तू कोणालाही सांगितलंस तर तुझ्या पप्पांना मारून टाकील अशी धमकी दिली. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपीनं यासाठी स्थानिकच्याच एका व्यक्तीची गाडी मागून घेतली आणि या गुन्ह्यात वापरली. तसंच या पीडितेला सोडल्यानंतर एके ठिकाणी त्यानं दारूही ढोसली आणि पुन्हा सावध शोधण्याच्या प्रयत्नात होता तो, मात्र त्याला हे अपयश आलं. दरम्यान पीडितेबाबत घडलेल्या प्रसंगाचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी याची नोंद घेतली. तोच इस्पुर्ली पोलिसांनी तातडीनं पथक तैनात करत आरोपीची शोधाशोध सुरू झाली. आरोपी हा बांधकाम कामगार असल्यानं तांत्रिकदृष्ट्या माहिती मिळायला अवघड होती, अडचणी येत होत्या. मात्र बेसिक पोलिसिंगच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान नदी किनारा ते कागल रोडवर असणारे अनेक बिअर बार, बांधकाम सुरू असलेली ठिकाणं पालथी घातली. 1-2 नव्हे, तब्बल 10 किलोमीटर हे सुरू होतं. लीडर खमक्या असला की सहकार्यही वाह होतात. याचं उदाहरण आता इस्पुर्ली पोलिसांनी यातून घडून दिले. अखेर मध्यरात्री मुख्य मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या एका ठिकाणी खडीच्या ढिगामध्ये आरोपी लपलेला असला होता आणि तो पोलिसांच्या हाताला लागला. घडलेल्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे इस्पुर्ली पोलीस पुढची कारवाई करत आहेत. नेमकं काय काय घडले ऐकूया या घटनाक्रमाची उकल करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मुद्दत शेख यांच्याकडून. नमस्कार. इस्पोर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक राज रिडर्स हॉल हे लग्नाचा हॉल आहे. सदर ठिकाणी पाचगाव येथे राहणाऱ्या लग्न होते. त्या ठिकाणी त्यांच्या 6 वर्षाच्या मुलगीसोबत त्या ठिकाणी आले. त्यांचे वडील, आई हे सोबत होते. लग्नात कार्यक्रम चालू असताना त्याचा फायदा घेऊन पाचगावमध्येच राहणारा त्यांचा जे परिसरात राहणारा परिचयाचा एक आरोपी विकास कांबळे वय वर्ष 28 याने 6 वर्षाच्या मुलीला बसवून गाडीवर तिच्या 2 व्हीलरवर बसवून 100 मीटर 200 मीटर अंतरावर उसाच्या ह्याच्यात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न. परंतु सध्याची 6 वर्षाची मुलगी ही अत्यंत धाडसाने त्याला विरोध केली आणि त्यामुळे तो घाबरून परत त्या ठिकाणी हॉलचे
वेळेला तिचे आई वडील त्याचं शोध घेतात. परंतु हे करत असताना त्याचं मारहाण सुद्धा यामध्ये केल्याची त्यानंतर तो निघून गेला. ज्या वेळेला त्यांच्या कुटुंबाला ही गोष्ट कळाली त्यावेळेला तिने तात्काळ CPRला नेऊन त्याची कारवाई केली. यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार, माननीय अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार तसेच पोलीस उपाधीक्षक करवीर सुजित कुमार यांनी याबाबत आम्हास करवीर पोलीस ठाण्यास तपासाच्या अनुषंगाने आरोपी अटकेस वेगवेगळे पथक बनवले गेले. करवीर पथक यांचा पथक स्वतः त्या पथकाचा विरोध करत होतो. ज्यावेळेला आम्हाला कळालं की सदरचा व्यक्ती ह्या मार्गे नंदगाव मार्गे हा नदी किनारा मार्गे कागल तरफ कडेला गेला आहे, तर आम्ही आमच्या टीम सोबत त्याचा मार्ग शोधत गेलो. सदर आरोपीकडे विकास आनंदा कांबळे याच्याकडे मोबाईल नव्हता, स्वतःची वाहन सुद्धा नव्हती. त्याने त्या मित्रांच्याकडे जेवायला जातो म्हणून हा वाहन घेतला. त्या रोडवर नदी किनाऱ्याच्या कागल एसटी स्टँड तो परिसर जवळजवळ आम्ही 14 ते 15 बिअर बार देशी दारूची दुकाने शोधली. हे वाहन शोधलं मिळून आलं, परंतु अथक प्रयत्नानं आम्ही सदर आरोपीचा शोध घेतला. सदर आरोपी हा बेंगलोर पुणे हायवे रोडच्या सर्व्हिस रोडच्या ठिकाणी MSCBचं बांधकाम कागलला चालू आहे. त्या ठिकाणी बांधकामच्या आतमध्ये खडीच्या ढिगाऱ्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी लपून बसलेला होता. त्या तात्काळ ताब्यात घेतलं. तात्काळप्रमाणे गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपिताला सुद्धा अटक करण्यात आली. यामध्ये या छोट्या मुलीचं कौतुक सुद्धा करण्यात यायला पाहिजे, कारण त्यांनी धाडसानं त्यांना दिले. मध्ये सर्व पालकांना मी विनंती करतो की आपल्या मुलगा असो किंवा मुलगी असो मायनर यांच्या बारीक ऍक्टिव्हिटीवर तुम्ही लक्ष द्या. कोणीही अनोळखी ओळखीच्या व्यक्तीसोबत कुठे जातात तर कसे याच्यावर आपले बारीक लक्ष असले पाहिजे. अशा नराधमाला शिक्षा देण्यासाठी माननीय योगेश कुमार गुप्ता साहेबांनी आम्हाला तपासाच्या अत्यंत सक्त मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत आहोत. आज रोजी आम्ही मान्य न्यायालयात हजर करणार आहोत. भारतीय न्याय संहिता 137, 2, 74, 138, 118, 2, 352 सह बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कलम 8-12 म्हणजे पोक्सो अधिनियम पासून कडक कलमे लावून त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी हा व्यसनधारी असून अशा प्रकारचे गुन्हे हा करण्याच्या तयारीत होता. वेळेस त्याला आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि पुढची ही अनर्थ टाळले. सदर आरोपी शोधमध्ये पोलीस पथकाने जवळपास 9 ते 10 किलोमीटर पायी चाललेले आहेत, शोधलेले आहेत आणि आरोपी त्याचा काहीही तांत्रिक किंवा इतर काही पुरावा किंवा बातमीदार नसताना फक्त बेसिक पोलिसिंग करून आरोपी ताब्यात घेतलेले आहे. पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत. लवकरात लवकर माननीय न्यायालयासमोर पूर्वपरनिशी आम्ही 4 वर्षांचा गुन्हा घडल्यानंतर किती तासात आरोपीला अरेस्ट केलं? ज्यावेळेला पोलिसांना माहिती मिळाली पोलीस त्यापासून साधारण अवघ्या आम्ही 3 तासाच्या शोधामध्ये 3 तासात आम्ही शोध घेतला. आरोपीने यापूर्वी काही असे अटेम्प्ट केलेले आहेत किंवा रेकॉर्डवरचा आहे असं कुठे? याचाच आता रात्री लेट नाईट गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीची चौकशी चालू आहे. यामध्ये अधिक आम्ही तपास करून आपल्यासमोर आपण ऐकलं. इतक्या कमी वेळेत म्हणण्यापेक्षा केवळ 3 तासात इस्पुर्ली पोलिसांनी या घटनेचा छडा लावलाय आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. त्याला योग्य ती शिक्षा होईल. मात्र प्रश्न राहतो, हे तुमच्या माझ्या आसपास का घडतंय? याला जबाबदार कोण? समाज म्हणून नक्की विचार करूया. काय वाटते तुम्हाला? आम्हाला कमेंट करत नक्की सांगा.